खराब झाली, गेअर अटकलाय. पाहूया नंतर निघू. कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. एका लग्नाला जातोय, गाडी थोडं खराब झाली. पाहूया, गाडी वगैरे चांगली झाली. चला निघूया. बसमधून मोर्चांचे पाहुणे इथे भेट. चला तर अटेंड करूया लग्न. चला तर आपण पोहोचलोय लग्नस्थळी. मध्ये एंट्री करूया. हे लग्न म्हणजे फक्त मंगलाष्टक नाही, तर माणसामधल्या विनाचे एक सुंदर उदाहरण. शुभमंगल. लग्न म्हणजे फक्त दोन जीवाचा संग नाही, तर दोन कुटुंबाच्या मनात रुजणारी आपुलकीची गाठ असते. संध्येच्या सावलीत जशी चंद्रकोर सगळ्यांना एकत्र आणते, तसं लग्न सगळ्यांना मनाच्या प्रेमाने गुंफून. थोड्या वेळात लग्न सुरू आहे. पाहूया वाट. आम्ही सध्या आहोत वसमत, मराठवाड्यात. पुंडलिक आणि चंचल, तुमचं नातं फुलावं, वाढवावं आणि माणुसकीचा सुगंध सोडावा. आज इथे सगळे जमलेत, कोणी जवळचं, कोणी दूरचं, कोणी फक्त पाहुणा म्हणून, पण मनानं सगळे आपलेच वाटणारे या लग्नाला आलेत. मंगलाष्टक म्हणजे नवऱ्या बायकोच्या मनाचं ऐकणं, जिथे सुरू होतं सहज जीवनाचं सुंदर गाणं. 8 वाक्य, 8 शुभवचन, ज्यात भरलेलं असतं प्रेम आणि नात्याचं अमरत्व. महिला मंडळीच्या पंक्ती आहेत, नंतर आपण जेवतात, त्याच्यामुळे आम्ही सांगतो स्टे करतो आणि चांगली पद्धत आहे ही पद्धत. महिला हे पद्धत. नवदेवाचे फोटो सेशन सुरू आहे. आता जेवायला जाऊया. बसूया सर. थोडं दोघं जेवण झालं आमचं. चला आता उठूया आणि निघूया घराकडे. लग्न आटपलं, काही लोक फोटो सेशन मध्ये राहिलीत. आम्ही निघालो. सगळं आटपलं. मंडपातलं हास्य, उंबरठ्यावली नम्रता आणि नात्यातलं वळण. आम्ही शेवटचं धन्यवाद हसून निघालो आणि जरा थांबलो. मागे पाहिलं, तेवढ्यात आभाळ भरून आलं. जणू निसर्गानं म्हटलं, थांबा, माझं काहीतरी बाकी आहे. पाऊस आला, हलकासा, संत पण आश्चर्यगर्भ. कार आडवी गेली, कपडे झाले ओले. मग मनात फक्त एक विचार. लग्नाचं कॅलेंडर संपलं, पण आठवणीचा ऋतू सुरू झाला. तो पाऊस शेवटचं साजरं केल्याशिवाय वाटला.